नमस्कार. साहित्याच्या पारावर भाग 40 मध्ये सर्व रसिकांचे मनपूर्वक स्वागत. हिंदुस्थानी रागदारी संगीत म्हटलं की एकापेक्षा एक अव्वल गायक आणि कलावंत आपल्या डोळ्यासमोर तरळून जातात. पंडित भीमसेन जोशी, विश्वसंगीताचा प्रणेता पंडित रविशंकर, उस्ताद बडे गुलाम अली खां, कुमार गंधर्व, गानपंडिता प्रभा अत्रे, पद्मविभूषण ख्याल गायिका गंगूबाई हनगळ, गानसम्राज्ञी किशोरीताई आमोणकर या साऱ्यांनीच भारतीय अभिजात संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला. सुरांच्या इंद्रधनुष्याला तोडून विविधरंगी सुरांची नवी सृष्टी निर्माण करणारे असे हे देदीप्यमान गायक तारे. त्याचप्रमाणे अभिजात वाद्यकला म्हटलं की संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, तबला नवाज भारतरत्न उस्ताद जाकीर हुसेन, शहनाई वादक भारतरत्न बिस्मिल्ला खां, बासरी सम्राट हरिप्रसाद चौरसिया अशी अनेक नररत्न फेर धरून डोळ्यासमोर अक्षरशः नाचायला लागतात. स्वर्गीय कलेचे वरदान मिळालेल्या या कलावंतांचा ज्यांना दीर्घ सहवास लाभला ते खरोखरच भाग्यवान. या कलावंतांबरोबर आत्मीयतेचे नाते निर्माण झालेले दोन लेखक आज साहित्याच्या पारावर आलेले आहेत. पहिले आहेत विख्यात गायिका आणि मराठी गद्य आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री श्रीमती योजना शिवानंद. अनेक दिग्गज कलाकारांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. तसंच संगीत नाटकांमध्ये अनेक ख्यातनाम कलावंतांबरोबर त्यांनी काम देखील केलेलं आहे. आपल्या संगीत क्षेत्रातील दीर्घ प्रवासाच्या आठवणी त्यांनी स्वरमंजुषा या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेले आहेत. पारावर आलेले दुसरे लेखक आहेत मॅकमास्टर युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आणि कॅनडा सरकारच्या एनर्जी विभागात वरिष्ठ अर्थतज्ञ म्हणून 21 वर्ष कार्यरत असलेले श्री रमेश वाघमारे. स्वतः जरी गायक नसले तरी भारतीय हिंदुस्थानी रागदारी संगीतावर मनापासून प्रेम करणारे, कॅनडामधील आपल्या निवासस्थानी दिग्गज कलावंतांच्या मैफिली आयोजित करणारे भाग्यवान रसिक. या निमित्तानं विविध कलावंतांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. या मर्मबंधातील आठवणींना त्यांनी पुस्तक रूपाने उजाळा दिलेला आहे. त्याचं शीर्षक आहे हिंदुस्थानी रागदारी संगीतातील सुवर्णयुगाचे मानकरी. दोघांचेही साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत. योगायोग असा आहे की हा जानेवारी महिना सुरू आहे. 27 जानेवारी हा पंडित जसराज यांचा जन्मदिवस. विलक्षण मधुर आवाज, आलाप रंगवण्याची रसाळ शैली, लयबद्ध सरगम आणि हस्तिदंती कोरीव कामाची आठवण करून देणाऱ्या कसदार ताना म्हणजे पंडित जसराज. आज आपण त्यांच्याही आठवणींना या गप्पांमध्ये उजाळा देणार आहोत. आपण संवाद साधत आहोत योजना शिवानंद आणि रमेश वाघमारे यांच्याबरोबर. वाचक म्हणून प्रतिसाद नोंदवलेला आहे पत्रकार लेखक मुकुंद कुळे यांनी. या तिघांचंही साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत. गायिका आणि अभिनेत्री अशा दुहेरी भूमिकेमध्ये योजनाताई आपण वावरल्यात. हा प्रवास सुरू असताना लेखनातून सुद्धा आपण व्यक्त व्हावं असं आपल्याला नेमकं का वाटलं? गायिका आणि अभिनेत्री असले तरी लहानपणापासून मराठी भाषा, त्यातील साहित्य आणि काव्य हे माझ्या आवडीचे विषय होते. कविता हा विषय तर हृदयातलाच होता. माझी आई सुशीला सप्रे गोड गळ्याची गायिका असल्यानं घरात ती सतत गाणी गुणगुणायची. घरात रेडिओही सतत वाजायचा. त्यामुळेच लहानपणापासून भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपट गीतं, बालगीतं, अभंग अशा सगळ्या प्रकारची गाणी मला अगदी तोंडपाठ होती. गाणी आवडायची, तसंच त्यातलं काव्यही मनाला स्पर्श करायचं.
नाटकात काम करत असल्यामुळे त्यातले संवाद, नाट्यपद यांचीही जवळून ओळख झाली. शास्त्रीय गायनाचा अभ्यास करताना विविध घराण्यांच्या पारंपरिक बंदिशी तसंच उपशास्त्रीय गायनातील ठुमरी, दादरा, चैती, कजरी, भजन इत्यादी विविध गान प्रकारातील काव्याचाही मनमुराद आनंद घेत मी गेले. मला असं वाटतं, या काव्यप्रेमातूनच मी लेखनाकडे वळले असं मला वाटतं. पण आयुष्यातील 35 वर्षांचा काळ कठोर परिश्रमाच्या नोकरीत गेला. त्यामुळे लेखनाला वेळ मिळाला नाही. नोकरीतून मुक्त झाल्यानंतर योजना प्रतिष्ठानच्या आषाढी उपक्रमाच्या 25 वर्षांच्या काळात घडलेल्या मैफिलींविषयी लिहावंसं वाटलं. त्यातूनच 2 वर्षांच्या अभ्यासानंतर माझं पहिलं पुस्तक आषाढी भक्तिसंगीताची रौप्य महोत्सवी वारी ग्रंथालयानं 2018 साली प्रकाशित केलं. अशी लेखनाला सुरुवात झाली. आयुष्यात चाकोरी बाहेरील जगण्यामुळं सातत्यानं दऱ्याखोऱ्यातून हादरवून टाकणारा भयावह प्रवास झाला. या साऱ्या प्रवासात वेळोवेळी मला काही ओळी सुचल्या. त्या ओळी त्या वेळी मी लिहून ठेवल्या. जीव लावण्याच्या काही ओळी अशाच कागदावर उतरत गेल्या आणि माझा पहिला कविता संग्रह अम्लान तयार झाला. अम्लान हे माझं दुसरं पुस्तक ग्रंथालयानंच त्यांच्या वाचक दिनी म्हणजे 25 डिसेंबर 2019 ला प्रकाशित केलं. 2019 साली आषाढी एकादशीच्या उपक्रमात आषाढी संत काव्याचा अनोखा रंग या अभंगवाणीचं संहिता लेखनही मी केलं. संहिता लेखनाचा हा माझा पहिला अनुभव होता. साहित्य संघाच्या डॉक्टर बाळ भालेराव यांना ते लेखन आवडल्यानं त्यांनी त्यांच्या अक्षर साहित्य अंकात ते प्रकाशित केलं. पुढे त्याच संहिता लेखनाचं आषाढी संत काव्याचा अनोखा रंग हे माझं तिसरं पुस्तक तयार झालं. लॉकडाऊनच्या तणावपूर्व काळात ग्रंथालयाच्या सुदेश हिंगलाजपूरकर यांनी 1 जुलै 2020 ला आषाढीच्या दिवशी सोशल मीडियावरून त्याचं डिजिटल प्रकाशन केलं. लॉकडाऊनच्या काळात प्रकाशित झालेलं कदाचित हे पहिलं पुस्तक असेल. हा एक विलक्षण योगायोग होता. लॉकडाऊनच्या काळात मी पूर्वी विविध ठिकाणी जे लेख लिहिले होते त्याचं एकत्रीकरण करून माझं चौथं पुस्तक स्वरमंजुषा घडलंय. आता नुकतंच 25 डिसेंबर 2020 ला ग्रंथालयाच्या वाचक दिनी ते प्रकाशित झालंय. या लेखन प्रवासात मराठी भाषेची व्यासंगी प्राध्यापक माझी मैत्रीण मीना गोखले हिची मला अगदी सावलीसारखी साथ आहे. तिची प्रेरणा आणि मार्गदर्शन नसतं तर कदाचित मी इतकं लेखन करू शकले नसते. भाषेच्या ज्येष्ठ अभ्यासक मृदुलताई जोशी, पत्रकार आणि लेखक मित्र मुकुंद कुळे, कवी राजीव काळे आणि मैत्रीण स्नेहा ओझा या सर्वांनी खूप मदत केली. सुदेश हिंगलाजपूरकर यांनी आरंभापासूनच माझ्या लेखनावर ठाम विश्वास दाखवला. माझ्या लेखन प्रक्रियेत हे सगळे सहकारी आणि ग्रंथालय यांचा फार मोठा महत्त्वाचा वाटा आहे. रमेशजी, हिंदुस्थानी रागदारी संगीताचा आनंद घेण्यासाठी या शास्त्रीय संगीतातले बारकावे, तांत्रिक बाबी या सगळ्या आपल्याला ज्ञात असणं हे गरजेचं आहे का? किंबहुना असं ज्ञान नसलेला माणूस सुद्धा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आनंद घेऊ शकतो का? आपलं काय मत आहे? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही ऑटोवाला 40 वर्ष होतो तेव्हा आम्ही 22 वर्ष एक संगीत मंडळ चालवलं आणि त्यांच्यातर्फे आम्ही एकूण 110 म्हणजे प्रत्येक वर्षी 5 असे 110 प्रोग्राम केले आणि त्यात सगळे दिग्गज नवीन सगळे येऊन गेले. आता दिग्गजांच्या प्रोग्रामला आम्हाला 500-600 लोक असायचे, पण इतरांच्या ह्याला 250-300 असायचे. आता आमचं गाव लहान असल्यामुळे आम्हाला सगळे ओळखायचे आणि आम्ही त्यांना ओळखायचो. आणि तुम्हाला सांगतो फक्त 3-4% लोक
शास्त्रीय संगीतातील तांत्रिक गोष्टींची त्यांना माहिती होती आणि त्यांच्या आश्रयावर आम्ही राहिलो असतो तर आमचं संगीत मंडळ 22 काय 1 वर्षही चाललं नसतं. त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त सबळ पुरावा आणखीन काय तुम्हाला देऊ की शास्त्रीय संगीताची माहिती असण्याची जरूर नाही. एकदा वसंतरावांचा आम्ही त्यांचे 2 प्रोग्राम ठेवले होते. एक शास्त्रीय आणि दुसरा नाट्यसंगीताचा. सगळं झाल्यावर एकदा सकाळी ब्रेकफास्ट करताना मी वसंतरावांना विचारलं, म्हटलं वसंतरावजी, म्हटलं तुमचं आम्हाला गाणं ऐकताना इतकं मजा येतो, पण तांत्रिक बाबी आम्हाला कळत नाही आणि ही खंत आहे. वसंतराव म्हणे त्यांच्या टिपिकल ह्याच्यात, ती आहे ना खंत, मग तशीच राहून द्या. कारण ज्यांना समजतं शास्त्रीय संगीतातील तांत्रिक गोष्टी ते एक तर आमच्या कार्यक्रमाला येतात याही किंवा आले तर ते काहीतरी चुका काढत बसतात. आणि म्हणून त्यांच्या आश्रमात तुमच्यासारखे जे लोक ज्यांना फारसं कळत नाही पण आमचे कार्यक्रम करतात असे लोक आमचे खरे आश्रयदाते आहेत. कुमारांचे चरित्रकार वसंत पोद्दार यांनी एक किस्सा सांगितला आहे की एका कार्यक्रमानंतर त्यांनी रामूभैया दात्यांना विचारलं, बाबा हा राग कुठला हो? बाबा त्याला म्हणाले, अरे वसंता, एखादी सुंदर मुलगी बघितली तर तू तिचं सौंदर्य निहाळत बसशील का तिचं नावगाव विचारत बसशील? अरे कुठला राग होता ह्याला महत्त्व नाही, तर तो राग कसा गायला ह्याला महत्त्व आहे. कुमार गंधर्व म्हणतात की तुम्ही गाणं ऐकत असाल तेव्हा तुमच्या मनात गाणं सुरू झालं असेल की ते तुम्हाला समजलं आणि ते ऐकताना तुम्हाला समजा विव्हळ वाटलं किंवा दर्द झाला तर तुम्ही संगीतातले दर्दी. बस याशिवाय मला काही सांगायचं नाही. योजनाताई, संगीताचे शास्त्रीय, उपशास्त्रीय किंवा भावसंगीत, नाट्यसंगीत असे विविध प्रकार आहेत आणि तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही विस्ताराने त्याविषयी लिहिलेलं आहे. सामान्य रसिकांना याविषयी तुम्ही काय सांगाल? संगीत हा महासागर आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात गायन आणि वादन असे प्रामुख्याने 2 विभाग आहेत. पुस्तकात गायक आणि वादक या दोघांविषयी मी लिहिलेलं आहे. शास्त्रीय गायनात डॉक्टर गंगूबाई हनगल, पंडित कुमार गंधर्व, डॉक्टर अलकादेव मारुलकर, पंडित शिवानंद पाटील, गुरुवर्य पंडित काणेबुवा आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी अशा प्रतिभावान गायकांविषयी मी लेख लिहिले. तसंच शास्त्रीय वादनात उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान सतार, पंडित चंद्रकांत कामत तबला, पंडित शिवकुमार शर्मा संतूर या थोर वादकांविषयींचे लेख आहेत. मी शास्त्रीय गायनाचं पद्धतशीर शिक्षण घेतलेलं आहे आणि स्वतः शास्त्रीय गायिका असल्यामुळे या सर्व कलावंतांसोबत संवाद करणं सहज शक्य झालंय. भारतातील ध्वनिमुद्रित संगीतातील अग्रगण्य कंपनी म्हणजे HMV अर्थात सारेगामा इंडिया लिमिटेड या कंपनीत सिनियर मॅनेजर म्हणून 20 वर्षांच्या प्रदीर्घ काळाची नोकरी मी केलेली आहे. तिथं तर शास्त्रीय संगीताचा खजिनाच उपलब्ध आहे. संगीत हे माझं पॅशन आहे. शास्त्रीय संगीत हा सर्व संगीत प्रकारांचा मूळ पाया आहे. आता नाट्यसंगीताविषयी. आपलं मराठी नाट्यसंगीत हे तर एक भरजरी दालन आहे. संगीत नाटकातून भूमिका करताना माझं नाट्यसंगीताचं पद्धतशीर शिक्षण झालंय. ध्वनिमुद्रित नाट्यसंगीताचा खजिना HMV कडे असल्यानं तिथं नाट्यसंगीताचा आणि त्या गायकीचा विचार झालाय. नाट्यसंगीताची मूळ बैठक ही शास्त्रीय संगीतावरच आधारलेली आहे. नाट्यसंगीताची स्वतःची अशी एक विशिष्ट गायकी आहे. त्या गायकीचा चौफेर अनुभव मी घेतल्यानं त्याविषयी मी लिहू शकले. नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या मुलाखतीचा लेख लिहिताना नाट्यसंगीताविषयाचं थोडं भाष्य मी त्यात केलंय. मुलाखतीनंतर आणि आता अशा स्वरूपातही मी काही लिहिलंय. आता मराठी भावसंगीताविषयी.
मराठी भावसंगीताची परंपरा मोठी आहे. भावगीत गायनाला देखील स्वतःची अशी भाषा आहे, स्वतःचं एक वेगळं शास्त्र आहे. ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे. पंडित यशवंत देवांसारखा ज्येष्ठ गुरु लाभल्यानं मराठी भावसंगीताचा स्पर्शही मला झालाय. लहानपणापासून विविध गाणारी मी आजही मुंबई आकाशवाणीवरून मराठी सुगम संगीत गाते. भावसंगीतातील थोर कवी, ज्येष्ठ संगीतकार, उत्तम संगीत संयोजक आणि प्रतिभावान गायक या सगळ्यांचा मला सहवास लाभलेला आहे. भावसंगीताची समृद्ध परंपरा ठाऊक असल्यामुळेच संगीतकार गायक श्रीधर फडके, संगीतकार गुरु यशवंत देव, संगीतकार श्रीनिवास कळे आणि व्हायलिन वादक पंडित प्रभाकर जोग यांच्याविषयी मी लिहू शकले आणि लिहिताना रंगूनही गेले. सर्व प्रकारचं संगीत मला आवडतं. मी त्यात भेद करत नाही. क्लासिकल म्युझिक, सेमी क्लासिकल म्युझिक, मराठी नाट्यसंगीत, मराठी भावसंगीत हे सगळे प्रकार मला अगदी मनापासून आवडतात आणि ते मला खूप आनंद देतात. स्वरमंजुषातील लेखात त्यामुळेच अशी विविधता आली असावी. रमेशजी, अनेक कलावंतांचा आपल्याला दीर्घ असा सहवास लाभला. अनेकांबरोबर जिव्हाळ्याचे नातेसंबंध निर्माण झाले. यापैकी आपल्याला भावलेलं व्यक्तिमत्व कोणतं आणि का, ते जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. उत्तर आहे झाकीर हुसेन. याचे कारण हा केवळ कलाकार म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणूनही हा या समहा आहे. मी त्याच्या तबला वादनाबद्दल बोलणार नाही, कारण त्याला शब्द अपुरे पडतील. त्यांच्यासारखा इझी गोईंग व सगळं खपवून घेणारा पाहुणा मिळणे अशक्य. मी त्यांना उस्तादजी म्हणतो हे त्यांना आवडत नाही. त्यांचा आग्रह मी त्यांना नुसतं झाकीर म्हणावं. पण एवढ्या मोठ्या कलाकाराला एकेरी नावानं हाक मारणं मला मान्य नाही. आजही तुम्ही त्यांना उस्तादजी म्हटलं तर त्यांनी रमेशजींनी तुम्हाला हे सांगितलं असं म्हटलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. ते अनेक वेळा आमच्याकडे राहून गेले. त्यांना आम्ही आमच्या दोघां मुलांपैकी एकाची खोली दिली होती. त्या खोलीची त्याला इतकी सवय झाली होती की आला की वर जाऊन सरळ तेथे आपले सामान पसरे. एकदा आमच्याकडे कलकत्त्याच्या संगीत अकादमीचे व्ही जी जोग, गिरजादेवी वगैरे 11 लोक पाहुणे म्हणून आले होते. आम्ही बेसमेंटच्या मोकळ्या जागेत व 2 बेडरूम्समध्ये त्यांची व्यवस्था कशी करायची याचा विचार करीत होतो. इतक्यात झाकीरने आम्हाला एकटे गाठून, तुम्ही इतरांची काय व्यवस्था असेल ते करा, मी माझ्या खोलीत जाऊन झोपतो असे म्हणून वर गेले. आमचे मंडळ लहान असूनही आम्ही त्यांचे एवढे कार्यक्रम ठेवतो ह्याचे त्याला फार कौतुक होते व त्याची पावतीही त्याने आम्हाला एकदा भरघोस दिली. शिकागोच्या हबीबने जसराज, झाकीर, सारंगी नवाज उस्ताद सुलतान खान व तंबोऱ्यावर पंडितजींची मुलगी दुर्गा यांचा दौरा जाहीर केला. मी या ड्रीम मैफलीसाठी फोन केला तर हबीब म्हणाला, सर्व शुक्र, शनी, रवी बुक झाले आहेत. त्यांच्या पुढच्या आठवड्यात बॉस्टनला प्रोग्राम आहे. तुम्हाला मंगळवारी कार्यक्रम देतो, पण 5 जणांचा प्लेनचा येण्या जाण्याचा खर्च द्यावा लागेल. हे अर्थातच आम्हाला शक्य नव्हते. मी निराशेने फोन बंद केला. पण 5च मिनिटांनी हबीबचा पुन्हा फोन आला. तो म्हणाला, मला हे मान्य नाही, पण झाकीर म्हणतो ऑटोवातील लोक माझ्या कुटुंबियांसारखे आहेत. मी सर्वांना ड्राईव्ह करून नेईन व परत आणीन. मंगळवारचा कार्यक्रम होता तरी घेशील किती 2 कराने अशी तिकीट विक्री झाली. झाकीरला आमच्या घरी राहायला आवडे. ह्याच कार्यक्रमासाठी आम्ही सर्व व्यवस्था करण्यात बिझी होतो म्हणून सर्वांची व्यवस्था दुसरीकडे केली होती. पण मी अध्यक्ष म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी सकाळी फोन केला व म्हटले, आज संध्याकाळी आपण भेटतच आहोत. तर ते म्हणाले, संध्याकाळी कशाला, मी आताच येतो. अजून मी माझं सामान बाहेर काढलं नाही. झाकीर हा सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. एकदा ते अमजद अली खान यांच्याबरोबर आले होते. मी त्यांना सहज आज मंगलचा वाढदिवस आहे असे सांगितले. मग कार्यक्रम सुरू करण्याआधी अमजद अलींनी झाकीर हुसेनांना काहीतरी सांगायचं आहे असे जाहीर केले. पुढच्याच क्षणी झाकीरने माईक पुढे येऊन हॅपी बर्थडे टू यू हे तबल्यावर असे हुबेहूब वाजवले की श्रोतृ वर्गाने टाळ्यांचा कडकडाट केला. हे वाजवणे सोपे नाही, कारण ह्याला डग्ग्याचा नाजूक उपयोग करावा लागतो. पंडित रविशंकर यांनी म्हटले आहे, झाकीर जे डग्ग्यावर वाजवतो
ती त्याने तबला वादनाला दिलेली अमूल्य देणगी आहे. हा सुपरस्टार गमत्याही आहे. एकदा एअरपोर्टवर घ्यायला गेलो व त्यांचे सामान माझ्या कारमध्ये ठेवू लागलो तर ओरडले, रमेशजी, त्या खटाऱ्यातून मी येणार नाही. गेली 2 वर्षे पाहतोय हाच खटारा माझ्या नशिबात येतोय. ते मस्करी करीत आहेत हे माहीत असून सुद्धा, उस्तादजी, तुम्ही पुढच्या वर्षी याल तेव्हा माझी नवीन गाडी घेऊन येईन असे म्हटले. ते लगेच म्हणाले, हे तुम्ही गेल्या वर्षी म्हणाला होतात. मग मी म्हटले, ह्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवा. हे सुलतान खान साक्षी आहेत. मग सुलतान खान यांनी माझ्यातर्फे रदबदली केली व ते आले. एकदा मंगल त्यांना गमतीने म्हणाली, झाकीरजी, तुम्ही सगळीकडे सुपरस्टार म्हणून मिरवता, पण ती टोनी बिचारी, टोनी म्हणजे त्यांची इटालियन बायको, एकटी तुमच्या 2 मुलींना वाढवत आहे. यावर ते म्हणाले, असं म्हणू नका हा मंगलजी, घरी गेल्यावर मला सगळी कामं करावी लागतात, अगदी भांडी घासण्यापर्यंत. त्यावर मंगल मोठ्याने हसून म्हणाली, तुम्ही आणि भांडी घासणार. त्यावर ते लगेच उठले व आम्ही नुसती गंमत करत होतो असे कितीही म्हटले तरी त्यांनी लगेच सिंकमधील सगळी भांडी साफ केली. मंगलने ह्याचा फोटोही घेतला आहे. योजनाताई, आपण HMV मध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि मराठी संगीत विभाग यामध्ये सिनियर मॅनेजर म्हणून काम केलं. अनेक दिग्गजांना आपण सुद्धा भेटलायत. पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास खळे, पंडित शिवकुमार शर्मा या साऱ्यांचा आपल्याला सुद्धा दीर्घ असा सहवास लाभला. त्यांच्या आठवणींना आपण नेमका कसा उजाळा द्याल? कोणतीही कला ही परिवर्तनशील आहे. काळानुसार त्यात परिवर्तन होतच राहतं. त्याची सादरीकरणाची माध्यमही बदलतात. दिग्गज प्रतिभावान कलाकारांचं त्या त्या काळात केलेलं काम अनमोल आणि महत्त्वाचं असतं. त्याची नोंद ठेवणं आवश्यक आहे. ध्वनिमुद्रित संगीतातही अशा प्रकारे दस्तावेजीकरण करणं आवश्यक असतं असं मला वाटतं. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा आमच्या HMV कडे असलेला ध्वनिमुद्रित संगीताचा प्रवास हा 47 वर्षांचा होता. त्यांचं ध्वनिमुद्रण 78 RPM, EP रेकॉर्ड्स, LP रेकॉर्ड्स, कॅसेट अशा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये होतं. ते अत्यंत लोकप्रिय गायक आहेत. तसंच त्यांची कारकीर्दही अत्यंत दमदार आणि रंजक आहे. म्हणून भीमसेनजींच्या रेकॉर्ड्सचा सखोल अभ्यास करून द कम्प्लीट वर्क्स हा 14 सीडींचा संग्रह मी केला. सामान्य रसिकाला किंवा तरुण पिढीतील गायकांना या संग्रहातून भीमसेनजींच्या गायकीचा आनंद तर मिळेलच, पण त्यासोबत त्यांच्या अलौकिक सांगीतिक प्रवासाचे तपशीलही अभ्यासता येतील. या संग्रहाला भीमसेनजींचे आशीर्वाद मला मिळाले. सर्व संगीत प्रेमींनी या संग्रहाचं मनापासून स्वागत केलंय. त्याविषयीचा लेख मी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिला होता. तो या पुस्तकात आहे. आता तुम्ही म्हणालात त्या पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संग्रहाविषयी. संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीताचा दर्जा देऊन जागतिक स्तरावर नेणारे कलाकार म्हणजे पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा. एखाद्या वाद्याला शास्त्रीय संगीताची कोणतीही पार्श्वभूमी, कोणतेही संदर्भ नसताना त्या वाद्याचा विकास करणं हे काम असामान्य आहे. शिवकुमारजींचा हा सारा प्रवास अनोखा असल्यानं मला तो मनोमन भावला. त्यांचं सुमारे 43 वर्षातील ध्वनिमुद्रण आमच्याकडे म्हणजे HMV कडे होतं. म्हणून त्या अभ्यासातून द कम्प्लीट वर्क्स हा 18 सीडींचा संग्रह मी तयार केला. या विशेष संचाविषयी लिहिलेला लेख या पुस्तकात आहे. शिवाय स्वरमंजुषा या पुस्तकासाठी पंडित शिवकुमार शर्मा यांच्यासारख्या थोर कलावंतांनी मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. हे मी माझं भाग्य समजते. ते आशीर्वाद आणि शुभेच्छा या पुस्तकाच्या मलपृष्ठावर आहेत. द कम्प्लीट वर्क्स हा शास्त्रीय संगीतातील ब्रँड मराठी संगीतातही असावा असं मला वाटलं. त्याचं नाव समग्र असावं असं मला सुचलं होतं. त्यावेळी भारत सरकारने पंडित श्रीनिवास खळे यांना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर केला होता. खळे साहेबांनी HMV कंपनीत 17 वर्षांची नोकरी केली होती. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या संगीतातील गाण्यांचा 9 सीडींचा
144 अजरामर गाण्यांचा संपूर्ण संग्रह मी केला. हा संग्रह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसत्ता वृत्तपत्रात मी लेखही लिहिला. तोच लेख या माझ्या स्वरमंजुषा पुस्तकात आहे. हे तिन्ही संग्रह करतानाचे अनुभव अतिशय सुंदर आहेत. या बुजुर्ग कलावंतांच्या संगीतानं मला पुन्हा पुन्हा भारावून टाकलेलं आहे. त्यावेळी या तिन्ही कलाकारांसोबत झालेली निर्मितीची, विचारांची, रचनेची, मांडणीची आणि त्यातील संगीताची जी देवघेव झाली, त्यांनी माझं सांगीतिक आयुष्य फार फार समृद्ध झालंय. 28 जानेवारी हा पंडित जसराज यांचा जन्मदिवस. आपण खरोखरच रमेशजी भाग्यवान आहात की एवढ्या मोठ्या थोर कलावंताचा आपल्याला दीर्घ सहवास लाभला. त्यांच्याविषयी आपण नक्की काय सांगाल? आमच्या घरी जसराजजी अनेक वेळा राहून गेले. प्रत्येक वेळची त्यांची आठवण म्हणजे त्यांच्या रियाजाची. आमच्या दिवाणखान्यात एक जिना होता व तो संपला की एक लांब लचक गॅलरी लागे. उंच छतामुळे ॲकोस्टिक असे होते की एखाद्या हॉलसारखा आवाज घुमे. पंडितजी आमच्या घरी असले की सकाळी 6 वाजता तंबोरा घेऊन वर जात व एखादा सकाळचा राग किंवा भजन आळवीत. ते सूर नंतर आम्हाला अनेक दिवस भिंतीतून ऐकू यायचे. टोरंटोला त्यांचे अनेक कार्यक्रम होत तेव्हा ते डॉक्टर व मिसेस रस्तोगी यांच्याकडे उतरत. त्यांनी त्यांचा कार्यक्रम असेल तेव्हा माझी पत्नी मंगल हिला व मला बोलवून घ्यायला सांगितले होते. जसराजजी आमच्या घरी अनेक वेळा राहून गेले असल्यामुळे मंगलला त्यांच्या लहान सहान आवडीनिवडी माहीत होत्या. त्याशिवाय तंबोऱ्यावर साथ करायला तिची मदत होई. त्यांना मैफलीवर हॉलवर नेण्या आणण्याचे काम आमचे असे, त्यामुळे भरपूर गप्पा होत. टोरॉन्टोची एक अविस्मरणीय आठवण म्हणजे त्यांच्या नावे त्या युनिव्हर्सिटीने एक शिष्यवृत्ती जाहीर केली तेव्हाची. सभागृहात 1500 श्रोते होते. आम्ही दोघं त्यांच्याबरोबर होतो. सिनेटच्या अध्यक्षाचे भाषण चालू असता त्यांनी आम्हाला खून करून बोलावले व कुजबुजवले, अरे यार मुझे आभार प्रदर्शन के 2 शब्द लिखवा दो. मग आम्ही ते हळूच स्टेजच्या मागे जाऊन लिहून दिले. त्यांच्या पत्नी मधुराजी एकदा आम्हाला म्हणाल्या होत्या की माझ्या नवऱ्याला अचानक हुकूम सोडण्याची सवय आहे. त्याची आम्हाला आठवण झाली. आणखी असाच एक अनुभव. एका कार्यक्रमात त्यांना दरबारी रागातले शंकराचार्यांचे वैराग्य षटक गाण्याची इच्छा झाली. मी समोरच बसलो होतो. लगेच त्यांनी मला उभे राहून श्रोत्यांना त्या काव्याची माहिती देण्यास सांगितली. मंगल पंडितजींना भाऊ मानते. तिने एकदा भाऊबीजेला फोन केला तेव्हा म्हणाले, बरं झालं तू वेळेवर फोन केलास. मी तंबोरा दरबारी कॅनडाला लावत होतो. आणखी 10 मिनिटांनी फोन कर. तसा केल्यावर त्यांनी 10-15 मिनिटे मस्त दरबारी ऐकवला. आमच्या मुलाचे जैमिनीचे लग्न ठरले तेव्हा पंडितजीचा मॉन्ट्रियलला कार्यक्रम होता. त्यांची व्हायोलिन वादक व आमच्या घरच्यासारखी असणारी कला रामनाथ हिने त्यांना ती बातमी सांगितली. पंडितजी म्हणाले, आजचा कार्यक्रम संपल्यावर उद्या सकाळी आपण जाऊ. तसे ते आले व त्यांनी आशीर्वादात मग 2 गाणी म्हटली. एका गाण्यात त्यांनी जैमिनी व स्टेफनीची नावे गोवून गाणे म्हटले तेव्हा त्या दोघांना गंमत वाटली. मग एकदम तक्रारीच्या सुरात म्हणाले, लग्न 1 महिन्यावर आले म्हणजे मला आमंत्रण नाही. मग मंगलने त्यांची, पंडितजी तेथे सर्व अभक्षभक्षण करतील म्हणून तुम्हाला त्यात आम्ही गोवले नाही अशी समजूत घातली. आमची 2 मुलं त्यांना कूल गाय म्हणत, कारण ते तासनतास त्यांच्याबरोबर आमच्या बेसमेंटमध्ये त्यांचं संगीत जे आम्हालाही ऐकत नसे ते ऐकत व चर्चा करीत घालवायचे. धडाडीचे पत्रकार आणि लेखक मुकुंद कुळे स्वरमंजुषा या पुस्तकाविषयी आपली मतं आपल्यासमोर आता मांडत आहेत. गायिका अभिनेत्री योजना शिवानंद यांचं स्वरमंजुषा हे नवीन पुस्तक. कधी काळी मराठी साहित्यामध्ये संगीतविषयक पुस्तकांची चलती होती. केशवराव भोळे असतील, गोपाळकृष्ण भोबे असतील, खुद्द पु ल देशपांडे, रामकृष्ण उर्फ तात्या बाकरे यासारख्या अनेक संगीत समीक्षकांची संगीत क्षेत्रातील मान्यवरांवरती लिहिलेल्या लेखांची अनेक पुस्तकं मराठीत प्रकाशित झालेली आहेत. मधल्या काळामध्ये ही परंपरा एक प्रकारे खंडित झाल्यासारखी वाटत होती. या पार्श्वभूमीवर योजना शिवानंद यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं स्वरमंजुषा हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. मंजुषा या शब्दाचा अर्थ आहे
अशी एक छोटी पेटी की जिच्यामध्ये अनेक मूल्यवान रत्न दडलेली आहेत. आणि स्वर मंजुषा हे पुस्तक वाचताना मला याचा खरोखरच प्रत्यंतर आल्यासारखं वाटतं की या पुस्तकामध्ये अनेक संगीतातली रत्न दडलेली आहेत. या पुस्तकात कुणावरती लेख नाही आहेत. त्यात कुमार गंधर्व आहेत, गंगूबाई हानगल आहेत, भारतरत्न भीमसेन जोशी आहेत, शिवकुमार शर्मा आहेत, सतारवादक अब्दुल हलीम जाफर खां आहेत, पंडित काणेबुवा आहेत, यशवंतदेव आहेत. अशा अनेक संगीत क्षेत्रातील रत्नांवरती योजना शिवानंद यांनी लिहिलेल्या लेखांचं हे पुस्तक आहे. ही रत्न एक प्रकारे काळाला पुरून उरलेली आहेत. त्यामुळेच हे लेख, या पुस्तकातील लेख साधारणपणे 25 वर्षांपूर्वीचे असतानाही हे पुस्तक वाचताना ते लेख आता जुने वाटत नाहीत किंवा कालबाह्य वाटत नाहीत. कारण कारण या सगळ्या संगीत क्षेत्रातील जाणकारांचं जे काही संगीत सेवा आहे किंवा त्यांचं कर्तृत्व आहे ते आजही अबाधित राहिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे एवढ्या वर्षांपूर्वीचे लेख पुस्तकात घेताना योजना शिवानंद यांनी त्या लेखांचा जो काही सांगीतिक धागा आहे तो तिथेच सोडलेला नाही. त्यांनी तो आजच्या काळाशी जोडून घेतलेला आहे. त्यामुळे ते पुस्तक आजही आजचं आधुनिक वाटतं. आणि त्या अर्थाने हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे संगीत कलेचा किंवा संगीत क्षेत्रातील जाणकारांचा एक दस्तावेज झालेला आहे असं मला वाटतं. आणि हा दस्तावेज प्रत्येकाच्या घरी असला पाहिजे असंही मला मनापासून वाटतं. रमेशजी, भीमसेन जोशींना आपण शास्त्रीय संगीतातले दैवत मानता. त्यांचा आपल्याला दीर्घ असा सहवास सुद्धा लाभलेला आहे. त्यांच्या या आठवणींना आपण कसा उजाळा द्याल? भीमसेनजी माझे शास्त्रीय संगीतातील दैवत आहे याचे कारण त्यांची ख्याल गायकी. त्यांची भजनेसुद्धा भक्तिरसाचा अनुभव देणारी असली तरी आध्यात्मिक अंतर्मनात नेणारा त्यांचा सूर मला त्यांच्या ख्यालात गवसतो. त्यांचा पहिला कार्यक्रम मी 1956 साली बडोद्यात एका सांस्कृतिक संमेलनात ऐकला व पहिलाच शुद्ध कल्याण ऐकून ते माझे दैवत झाले. पहिल्या रांगेत संमेलनाचे अध्यक्ष पुल बसले होते. निवेदकाने शुद्ध कल्याण जाहीर केला व पंडितजींनी अशी आलापी सुरू केली आणि मी लगेच मला ओळखलं. तो सूर कंठातून येत नव्हता तर हृदयातून येत होता. त्यात घुमारा, गोलाई व अर्जव होते. त्यांच्या खर्जात सतारेच्या खर्जाचा बाज होता. खडक फोडून वाहता केलेल्या झऱ्याचे पाणी जसे पठारावर सहज वाहणाऱ्या झऱ्यापेक्षा जास्त गोड असते तसेच त्यांनी त्यांचा मूळचा बोजड अवसलेला आवाज अथक रियाजाचे प्रहार करून वाहता व नारळाच्या पाण्यासारखा मधाळ केला होता. वीर, भक्ती, करुण वगैरे रस सहजपणे व्यक्त करणारा लवचिकपणा त्यात होता. आलापीत मधूनच तानेची वीज चमके. मग रसभीन भीनी आ या द्रुतचिदेत त्यांनी तानांची आतषबाजी सुरू केली. त्यांच्या ताना हृदयातून स्फुल्लिंगासारख्या गदगदून बाहेर येत होत्या. मधूनच त्यांची ई ह्या तानेची समाधी लागे. राजन साजन मिश्रा म्हणतात त्याप्रमाणे ही ई गाताना ईश्वर त्यांच्याबरोबर असतो. शुद्ध कल्याण नंतर त्यांनी कलियन संग करता रंग रलिया ही हिंदोल बहार रागातली चीज व भैरवी म्हणून कार्यक्रम संपवला आणि मीही संपलो. एवढे सगळे गुण पुढे मला इतर कुठल्याही ख्यालियात दिसले नाही. पुढे मी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलो तेव्हा मी त्यांच्या 2 LPs घेऊन गेलो. एकावर शुद्ध कल्याण व पूर्या हे राग होते व दुसऱ्यावर मिया की मल्हार व ललत. विरंगळा म्हणून मी त्या जवळजवळ रोज ऐकत असे. मी तर थट्टा करीत, पण मी जेव्हा जेव्हा भारत भेटीस येई तेव्हा तेव्हा त्यांचे कार्यक्रम ऐकण्याचा प्रयत्न करी. आता एकदम फास्ट फॉरवर्ड. पुढे 1969 साली माझे लग्न ठरले. तेव्हा मला कळले की वधू मंगलचे वडील माझे श्वशूर श्री अप्पासाहेब पारोंडेकर हे भीमसेनजींचे खास दोस्त आहेत. मी भीत पंडितजींचा कार्यक्रम करता येईल का असे विचारले. का नाही अप्पा म्हणाले. आणि आश्चर्य म्हणजे भीमसेनजी आडेवेडे न घेता व बिदागीविषयी एक शब्द न बोलता तयार झाले. मुख्य म्हणजे त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन शुद्ध कल्याण व दरबारी राग गाऊन शेवटी अवघाची संसार ही संतवाणी रंगवून म्हटली. त्यांच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे श्रोत्यांची पातळी कशी असो त्या पातळीवर जाऊन ते मनोरंजन
त्यांनी मला पहिल्याच भेटीत तंबी दिली होती, प्रत्येक वेळी मला येऊन भेटलं पाहिजे. तुम्ही न भेटता गेलात तर याद राखा, माझी सर्व पायलटची ओळख आहे. तुमचं प्लेन कसं उडतं ते पाहतो. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती वत्सलाबाईंनी मंगलचे ती माहेरवाशीण असावी असे स्वागत करून काहीतरी भेट देत. नेहमी मला जेवण्याचा आग्रह होई, पण त्यांना त्रास नको म्हणून मी काहीतरी सबब सांगून चहावर भागवी. पण एकदा मात्र स्वराधिराजांनी मला म्हटलं, अहो, आमचं किराणा घराण्याचं ठीक आहे, पण आमच्या घराण्याची खरी स्पेशलिटी आहे कांद्याची भजी. ती खाल्ल्याशिवाय तुम्हाला आमचं घराणं कळणार नाही, असे म्हणून आग्रहाने कांद्याची भजी खाऊ घातली होती. संगीताचं क्षेत्र असू दे किंवा इतर कोणतंही क्षेत्र असू दे, योजनाताई, मला असं वाटतं की गुरुचा वरद हस्त आपल्याला लाभला तर कळीचं फुलामध्ये रूपांतर होऊ शकतं. या गुरु आणि शिष्य परंपरेकडे आपण नेमकं कसं पाहता? शास्त्रीय गायनात गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायन विद्या ही मौखिक परंपरेतून पुढे गेलेली आहे. प्राचीन काळापासून ही विद्या गुरुमुखातून घेतली जाते. गुरुचा प्रत्यक्ष सहवास इथे खूप महत्त्वाचा आहे. गुरु हा शिष्याला अनेक प्रकारे घडवत असतो, समृद्ध करत असतो. आज जागतिकीकरणामुळे विविध माध्यमातून शिक्षण घेण्याच्या सोयी झाल्यात, हे अगदी खरं आहे. डिजिटल क्रांतीमुळे अनेक गोष्टी सोप्या आणि सहजही झाल्या. तरी सुद्धा शास्त्रीय गायनाचा विचार करताना गुरुसमोर बसून सीना बसीना तालीम घेणं याला पर्याय नाही असं मला वाटतं. अशा कसदार तालमीतूनच शिष्य तयार होतो. काही वर्षानंतर मात्र एक वेळ अशी येते की गुरुचे संस्कार तर सोबत असतात, पण आता पुढे स्वतःचा विचार, चिंतन, मनन आणि रियाज या सर्वातून स्वतःची ओळख निर्माण करणं त्याला आवश्यक असतं. हे सत्य आहे आणि ते अवघडही आहे. प्रत्येकाला कधी ना कधी स्वतःचा मार्ग एकट्यानं चालावाच लागतो. कालांतरानं मग हा शिष्य स्वतःही गुरु बनतो. गुरु शिष्य परंपरेवर माझी नितांत श्रद्धा आहे. म्हणूनच या संवादाचा समारोप करताना माझे सहचर आणि गुरु पंडित शिवानंद पाटील यांनी मला शिकवलेली एक बंदिश गाऊन मी करते. ही स्वरांजली मी माझ्या गुरुला अर्पण करते. राग बागेश्री. बंदिशीचे शब्द आहेत, बदरा तुझा जा रे जा, बदरा तुझा. बदरा तुझा, बदरा तुझा, जा रे जा, बदरा तुझा, मोराले जा संदेश या बिना निंदिया विना मन लागे ना, जा रे जा, बदरा तुझा, जा रे जा, बदरा तुझा. तुमरे तरस जिया रामुरा तरसे, विनती करत पैया परत जा रे जा, बदला तुझा, मोराले जा संदेश या बिना निंदिया विना मन लागे ना, जा रे जा, बदरा तुझा, बदरा तुझा, बदरा तुझा. योजनाताई आणि रमेशजी, आज आपण साहित्याच्या पारावर आलात. आपल्याशी साधलेल्या गप्पांमधून सामान्य रसिकांमध्ये नक्कीच आता विश्वास निर्माण होईल की शास्त्रीय संगीताचं कोणतंही ज्ञान नसताना सुद्धा आपण त्या स्वर्गीय सुरांचा आनंद घेऊ शकतो. त्याच्यासाठी फक्त संवेदनशील मन हवं. आज दोघेही भरभरून बोललात, मन मोकळेपणाने बोललात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
वैभव महाराष्ट्राचे हे यूट्यूब चॅनल, ग्रंथाली वॉच हे यूट्यूब चॅनल आणि ग्रंथाली वॉच हे FB पेज, या तिन्ही ठिकाणी साहित्याच्या पारावरचे सगळे कार्यक्रम आपण पाहू शकता. पुढच्या शुक्रवारी पुन्हा अशाच 2 लेखकांना घेऊन आम्ही आपल्या भेटीला येऊ. तत्पूर्वी आपली रजा घेते. नमस्कार, धन्यवाद.